आपण ही उजवीकडची दृश्य पाहतोय, तिथेच अजित पवारांवरती अंतिम संस्कार होणार आहेत। 67 वय होतं अजित पवारांचं आणि हे काही वय फार मानलं जात नाही। राजकारणात उलट म्हटलं जातं की माणूस जसा वृद्ध होतो म्हणजे साधारण 60च्या 50च्या पुढे जातो, 60च्या जवळ पोहोचतो, त्यावेळी खरं तर त्याची राजकीय इनिंग सुरू होते, कारण कष्टाचे पहाड चढल्यानंतर थोडा निवांतपणाचं पठार येतं आणि आता तुमची राजकीय कारकीर्द स्थिरावायला सुरुवात झालेली असते। राज ठाकरे आपल्याला दिसतात, बाळा नांदगावकर सुद्धा दिसतात, राज ठाकरेंचे सहकारी अमित ठाकरे सुद्धा आता शरद पवारांच्या पाया पडले, सुशील कुमार शिंदे तिथे दिसतात। पंकजा मुंडे सुद्धा आलेले आहेत, नितीन गडकरी आलेले आहेत। सर्वपक्षीय संबंध असलेले अजित पवार असल्यामुळे आपल्याला राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा दिसतायत। आजी माजी मंत्री आणि हे सगळे मान्यवर अजितदादांच्या शेवटच्या निरोपासाठी। सुप्रिया सुळे आणि अमित ठाकरे आणि पवार कुटुंबियांमधला घरोबा हा राजकारणाच्या पलीकडचा होता, त्यामुळे हे दुःख केवळ राजकीय व्यक्तिमत्वाचं दुःख नसून तो कौटुंबिक सुद्धा भावनेचा भाग आहे आणि म्हणूनच आपल्याला दिसतायत ही सगळी मंडळी। MIMचे इम्तियाज जलील सुद्धा आलेले आहेत, त्यांनी सुद्धा शरद पवारांना नमस्कार केला। सर्व पक्ष या निवडणुकीच्या नंतरच्या काळात निवडणुका येतात जातात, राजकारण होत राहतं, मात्र आजचा दिवस हा राजकारणाचा नाही। आजचा दिवस हा आपल्या या लाडक्या नेत्याला, कुणासाठी दादा, कुणासाठी अजित पवार साहेब, कुणासाठी अजितदादा असलेले अजित पवारांना शेवटचा निरोप देण्याची वेळ आहे। ही चित्र आणि ही दृश्य बघत असताना असंही वाटून जातं की या रस्त्यांवरनं अजित पवारांनी कित्येकदा प्रवास केला असेल। कधी बारामतीत आल्यावर, बारामतीतून जाताना, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी, तारुण्यातल्या दिवसांपासून आतापर्यंत असंख्य वेळा त्यांनी या रस्त्यांवरनं प्रवास केला असेल। पण त्याच अगदी काल सुद्धा जेव्हा ते बारामतीलाच यायला निघाले होते, कुणी सांगावं आता जिथून ही शववाहिका चालली आहे तिथूनच कदाचित अजित पवारांचाही काही प्रवास असला असता, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आले होते। त्यांनी विचार तरी केला असेल का की इथून आपण जाणार नाही आहोत, आपलं पार्थिव जाणार आहे। जीवनाची ही क्षणभंगुरता यामुळे अंतर्मुख करायला लावते। राव असो की रंक, कुणालाही न टळलेला हा अटळ प्रसंग म्हणजे मृत्यूचा, आणि या गोष्टी पाहिल्यानंतर पुन्हा तीच जाणीव प्रकर्षाने होते। मान्यवरांसाठी उभारण्यात आलेल्या या शामियानामध्ये आपण पाहतोय पंकजा मुंडे सुद्धा आलेल्या दिसत आहेत। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, सुशील कुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी, राज ठाकरे, छगन भुजबळ आणि असे अनेक अन्य मान्यवर मंडळी तिथे पोहोचलेली आहेत। सुनील तटकरे आपल्याला दिसत आहेत, प्रफुल्ल पटेल सुद्धा आलेले दिसत आहेत, विश्वजित कदम, डॉक्टर विश्वजित कदमही आलेले दिसले आपल्याला।